संबंध महाराष्ट्रामध्ये बैलांना खूप मोठी मागणी येऊ लागलेली आहे आणि नक्कीच आता तुम्ही बघितलं शाकीरबाईचा राजाला 82 लाखाची विक्री झाली, खरेदी झाली आणि नक्कीच त्यातली 50% म्हणजे 41 लाख किंमत झाली आणि नक्कीच आता एक मोठी खरेदी होते, मोठी विक्री होते, मोठा करारनामा होतोय, मोठी रक्कम आहे बरं का. 1.5 करोड म्हणजेच 75 लाख होते की कशी होते अजून हे माहीत नाही, कन्फर्म नाही. येणाऱ्या 10 दिवसामध्ये ही मोठी खरेदी तुम्हाला, मोठी विक्री किंवा करार असेल ती होणार आहे. आणि नक्कीच आता कोणाचा करार होणार आहे, नक्कीच संबंध महाराष्ट्राला एक आतुरता लागली असेल. कोणता बैल आहे असा आपण बोलतोय? मथुरा फार्म चिंचाळे यांचा, तसेच छत्रपती संभाजीनगर यांचा जो अर्जुन नावाचा बैल आहे त्या बैलाची एक मोठी खरेदी विक्री 1.5 करोडाला होती. चेष्टा नाही, 1.5 करोड. वाह, काय कमाल आहे. आणि नक्कीच आता तो मथुरा फार्म चिंचाळे यांच्याकडे होता, तो 50% मध्ये होता. तो काहीतरी करार होता वर्षाचा किंवा 2 वर्षाचा, परंतु आता तो करार संपतोय आणि आता 10 दिवसाच्या आतमध्ये किंवा आठवड्याच्या आतमध्ये किंवा आता लवकरच होईल, हे मैदान यायच्या आधीच 9 तारखेच्या मैदानाच्या आधीच एक मोठा धमाका होणार आहे. 1.5 करोडाचा अर्जुन या बैलाचं बोलावं एवढं कमी कौतुक करतोय, कारण की या बैलाला खरंच मी जी शर्यत बघितली या त्या शर्यतीत तो गुलालामध्ये राहिलाय. आणि असा नाही, कधी कधी हा बैल टॉपच्या पायऱ्यात राहिलाय, कधी कधी बैल हा हलक्या पायऱ्यात राहिलाय, परत गुलाल घेतलाय. जसा आपला बकासूर गुलाल घेतोय तसा हा बैल गुलाल घेतोय. आणि नक्कीच तो कुणाचीही गाडी अशी त्याने ठेवली नाही, अर्थात याचा अर्थ की कुणाची गाडी अशी पराभूत केलीच. कुणीही बैल असू दे मग टॉपचा, अगदी बकासूर असो, मथुर असो, सर्जा असेल, लखन असेल, चिमण्या असेल, कुणी असो, कर्णिकीचा राजा असो, ही जी टॉपची नामांकित बैल आहे ती त्या बैलानं हरवलेत, एक हाती हरवलेत. नक्कीच त्याची आता विक्रमी विक्री चालू आहे. 10 दिवसामध्ये समजेल संबंध महाराष्ट्राला, कारण की चेष्टा नाहीये. हा अर्जुन एक मॅच फिनिशर आहे. आता मॅच फिनिशर हा क्रिकेटमध्ये असतो, परंतु हा मॅच फिनिशर हा बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ज्यावेळेस बकासूरला जो बैल सेमीला हरवतो तो बैल कधी फायनल जिंकत नाही, परंतु या बैलानं दाखवून दिलं होतं की ज्याचा बैल पळतो तो काही करू शकतो. आणि एकमेव असा बैल होता मथुर आणि सर्जा वेगाचा यांनी बकासूरचा जो इतिहास आहे त्या इतिहासात जवळ गेलेले होते. म्हणजे बकासूरचा इतिहास हा मोडलेला होता, म्हणजे तोच की ज्यावेळेस बकासूरला जो सेमीला बैल हरवतो तो फायनल कधी जिंकत नाहीये, परंतु या जोडीनं बकासूरला हरवून मथुर आणि सर्जाने विक्रम केला होता. परंतु मी आता सगळे म्हणतील की बकासूरला हा कसं बोलतोय, या बैलगाडा क्षेत्रातला देव आहे, देवाचे विक्रम हे सांगतोय मी सगळ्यांना. कळावे की एवढी मोठी त्या रक्कम काय येते, कारण की एवढ्या सगळ्या चेष्टा नाहीये. ह्या बैलाची मी तुम्हाला सांगतो चर्चा चालू आहे, सगळीकडे चर्चा चालू आहे. आता महाराष्ट्रामध्ये या बैलाची चर्चा चालू आहे, म्हणून मी सांगतोय, व्हिडिओ बनवलाय. आता कोण घेतंय, कितीला घेतंय, चर्चा 1.5 करोड आहे सांगितले, एक मोठ्या मालकाने सांगितले, त्या मालकाचं नाव घेत नाहीये मी. आणि नक्कीच बघूया काय कमाल करतोय हा अर्जुन. आता कोण घेते, कोण वाटते तुम्हाला घेऊ शकतो हा अर्जुन, त्याचा करार कोणासोबत होऊ शकतो सांगा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता शेवटी माझ्यापेक्षा तुम्ही लोक अनुभवी आहेत माझ्या बैलगाडा शर्यती क्षेत्रातील, जेवढे यूट्यूबर जेवढे बघतात माझ्या शर्यतीचा, माझा जो चॅनल आहे तो बघतात, त्यात खूप अनुभवी व्यक्ती आहेत. ते आपल्याला हमेशा सपोर्ट करतात, काही चांगले कमेंट्स करतात, काही वाईटसुद्धा कमेंट करतात, परंतु तुमचं प्रेम आहे आपल्यावरती. आणि नक्कीच अर्जुन जो आहे आता छत्रपती संभाजीनगरकरांचा, त्याचा करार आता एक मोठा असा 1.5 करोडापर्यंत होतोय. बघूया कोण घेते, कोण असेल इच्छुक, आणि जिकडे जाईल तिकडे तो नावच करतोय, करणारच, कारण की तो बैल हुकमी बैल आहे, पब्लिकनं सुद्धा पळतो. तुम्ही बघितलं पुसेगावचं मैदान होतं, घरणिकेच्या राजासोबत पब्लिकने गाडी लागली होती, तरी ही गाडी जिंकलेली आहे, गुलाल मिळवलेला आहे. आणि नक्कीच बघूया अर्जुन कुणाच्या दावणीला जातोय. हा अर्जुन खूप छान पळतो आणि नक्कीच त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. जिथं जाशील त्या ठिकाणी तू नाव करशील मालकाचं, परंतु अजून चर्चा चालू आहे, कन्फर्म धरू नका. बैलाचं नाव हे फुटलेलं नाहीये की अर्जुनच आहे म्हणून, परंतु आता अर्जुनच्याच नावाची चर्चा आहे, म्हणून म्हणतोय मी. बघूया
1.5 करोडची चर्चा अर्जुनची चालू आहे की कोणाची चालू आहे कमेंट्समध्ये सांगा. पण तुम्हाला तर वाटतं अर्जुनची चर्चा चालू आहे. व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.